नमस्कार मित्रांनो. तर नवरी मी हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सगळेजण आता एजंटच्या घरी जमलेले असतात, कारण यश आणि रेवती यांच्या लग्नाची बोलणी करायची असते. लग्न कसं करायचं, तयारी कशी करायची, ही सगळी बोलणी आता सगळेजण मिळून करणार असतात आणि म्हणूनच ते जमलेले असतात. सगळेजण अगदी उत्साहाने यांच्या लग्नासाठी तयार झालेले असतात. आणि आता लीलाचे बाबा म्हणतात की सरोजिनी ताई, हे लग्न आपण कसं करूयात. त्यावर आता इकडे दुर्गा म्हणत असते की जे मला फक्त एवढंच म्हणायचंय की यश माझा लहान भाऊ आहे, त्याचं आतापर्यंत सगळं मीच केलेलं आहे, त्याचे सगळे डिसिजन्स मीच घेतलेले आहे. त्याचं हे लग्न माझ्यासाठी एक मोठं स्वप्न आहे. मी आतापर्यंत त्याच्या लग्नाची खूप स्वप्न पाहिलेली आहेत आणि माझ्यासाठी हा दिवस खूप मोठा असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यशचं लग्न हे थाटामाटातच व्हायला हवं. ती मुद्दाम असं करत असते, कारण तिला माहिती आहे की लीलाच्या घरच्यांची एवढी परिस्थिती नाहीये आणि आपली सगळी हौसमौस ते पूर्ण नाही करू शकत. म्हणूनच तिला लीलाच्या घरच्यांना परत एकदा हे दाखवून द्यायचं असतं की आम्ही तुमच्यापेक्षा किती श्रीमंत आहोत, आणि म्हणूनच ती हे सगळं काही बोलत असते. तेवढ्यात एजे म्हणतो की लीलाचे बाबा, तुम्ही अगदी टेन्शन घेऊ नका, मी ना सगळा लग्नाचा खर्च उचलतो, तुम्ही खर्चाचं टेन्शन घेऊ नका, दडपण घेऊ नका, तुम्ही फक्त एन्जॉय करा. पण मात्र लीलाच्या आईबाबांना असं कुठेतरी वाटत असतं की आपण आपल्या मुलीचं लग्न करू शकत नाही का, आणि त्यांचा स्वाभिमान दुखावला जात असतो. आणि लीलाच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्यामुळे एजेंना बाजूला घेऊन ती म्हणत असते की एजे, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ किंवा चुकीचा समज करून घेऊ नका, पण मला असं वाटतं की तुम्ही माझ्या आईबाबांना त्यांना जमेल तसं, झेपेल तेवढं खर्च करू द्या. त्यामुळे त्यांनाही समाधान वाटेल. त्यांच्या मुलीचं लग्न त्यांनी स्वतःच्या हाताने लावलं आणि त्याचा सगळा खर्च त्यांनी उचलला. आता एजे सुद्धा लीलाला आणि तिच्या घरच्यांना समजून घेतो. आपल्या सासरच्या मंडळींचा मान राखणं त्यांची जबाबदारी असते. त्यांचा स्वाभिमान कुठेही दुखावला जाऊ नये, म्हणून एजे आता सगळ्यांसमोर सांगतो की हे लग्न ठरवण्याआधी, तयारी सुरू करण्याआधी मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे की हे लग्न कुठल्याही हॉटेलवर, रिसॉर्टवर किंवा हॉलवर होणार नाही, तर लीलाच्या माहेरी होईल. आणि आजी सुद्धा म्हणतात की ठीक आहे, आता आपण लग्नाची तयारी करायला लागूया. आता हे ऐकून दुर्गाला खूप मोठा धक्का बसतो की आपल्या भावाचं लग्न हे थाटामाटात व्हायला हवं, आपल्या प्रतिष्ठेला, आपल्या श्रीमंतीला साजेसं असं असावं. पण लीलाच्या माहेरी ऐकल्यानंतर ती जरा विचारात पडते. तर मग बघूया दुर्गा आता पुढे काय करेल ते. आणि सगळं काही एजी आणि लीला यांच्या मनाप्रमाणेच होईल की दुर्गा परत मध्ये काहीतरी आणते. हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.